महापालिका निवडणुकांच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। मतदान काल पार पडलेलं आहे आणि आज मतमोजणीचा दिवस आहे। लोकशाही मराठीवर आज दिवसभर क्षणाक्षणाच्या अपडेट्स निवडणूक निकाला संदर्भातल्या ही आपल्या स्क्रीनवर आपण रंगीबेरंगी छान अशी ही टॅली निवडणूक निकालाची पाहतो आहोत। ज्या निवडणूक निकालांची सगळ्यांना प्रतीक्षा गेले काही दिवस लागून राहिलेली होती ते निवडणुकीचे निकाल आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत। लोकशाही मराठीवर याच संदर्भातले अपडेट्स, लोकशाही डिजिटलवर सुद्धा, लोकशाही सोशल मीडिया अकाउंट्सवर सुद्धा क्षणाक्षणाची अपडेट निवडणूक निकाला संदर्भातली। मुंबई महानगरपालिका, उर्वरित 28 महानगरपालिका, एकूण 29 महापालिकांसाठीचा निवडणुकीचा निकाल आज फक्त लोकशाही मराठीवर। मुंबई पालिकेच्या 227 वॉर्डसाठी आज मतमोजणी होतीये। पालिकेनं 10,231 केंद्रांवर आवश्यक अशा सुविधा देखील दिलेल्या आहेत। पालिकेनं तब्बल 64,375 कर्मचारी आणि अधिकारी या इलेक्शन ड्युटीसाठी तैनात केलेले आहेत। मतमोजणीसाठी 23 मतमोजणी केंद्र सज्ज आहेत। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। प्रत्येक केंद्रावरची मतमोजणीची प्रक्रिया जी आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। या प्रत्येक मतमोजणी केंद्रामध्ये अंदाजे 8 ते 10 प्रभागातली मतमोजणी होईल। त्यामुळे एक अंदाज म्हणून दुपारी 2 पर्यंत मुंबईचा निवडणुकीचा निकाल हा स्पष्ट होऊ शकेल आणि याच अनुषंगाने काय नेमका हा निकाल आहे, मुंबईकरांनी नेमका कोणाला कौल दिलाय, आज आपल्याला अंदाजे 2 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होऊ शकेल। कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांचा चोख बंदोबस्त मुंबईतल्या कानाकोपऱ्यात तैनात आहे। शिवाय राज्यातल्या इतर पालिका क्षेत्रांमध्ये सुद्धा, म्हणजे मुंबई आणि इतर 28 पालिका क्षेत्रांमध्ये सुद्धा कोणतीही कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये, अडचण होऊ नये, सगळं हे मतमोजणीची प्रक्रिया जी आहे सुरळीत व्हावी याचे पुरेपूर प्रयत्न झालेले आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण काही वेळापूर्वी जाणून घेतलेलं होतं राज्यातल्या वेगवेगळ्या पालिका क्षेत्रांमधली मतमोजणी संदर्भातली तयारी नेमकी कुठपर्यंत आलेली आहे, कशा पद्धतीनं सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे। आपण पुन्हा एकदा आपल्या काही प्रतिनिधींसोबत चर्चा करूया, त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया। मुंबईहून आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत आहेत। याशिवाय आपल्यासोबत सोलापूरवरनं आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आहेत आणि वसई विरारमधनं आपले प्रतिनिधी महेश गोहिल आपल्या सोबत आहेत। या तिघांकडनं आपण त्यांच्या भागातील अपडेट्स जाणून घेऊया। शिवाय आपल्या सोबत आपले जळगावचे प्रतिनिधी सुमित देशमुख देखील आहेत। जळगावमधली मतदानाची टक्केवारी ही काहीशी घसरल्याचं दिसलेलं होतं, त्यांच्याकडनं या संदर्भातली देखील आपण माहिती जाणून घेऊया। सुरुवातीला भाग्यश्री आपल्याकडे येतो। मुंबई पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं अपडेट्स मतमोजणीच्या दृष्टीनं सातत्यानं आपण आज दिवसभर लोकशाही मराठीवर पाहतो आहोत। काल सुद्धा तुम्ही मतदानाच्या अनुषंगानं पूर्ण दिवसभर सगळ्या अपडेट्स लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत होतात। मतदानादरम्यान अनेक बाबी समोर आलेल्या होत्या। आज मात्र मतमोजणीचा दिवस आहे, चुरशीच्या लढती होणार आहेत अनेक वॉर्ड्समध्ये। आज दुपारी 2 पर्यंत चित्र स्पष्ट होईल असं समजतंय, कारण 10 वाजता मतमोजणी होणार आहे। एका मतमोजणी केंद्रावर अंदाजे 10 प्रभागांची मतमोजणी होईल असं समजतंय। त्यामुळे भाग्यश्री, या सगळ्या मतमोजणीकडे संपूर्ण मुंबईकरांचं तर लक्ष असेलच, पण मुंबई पालिका निवडणूक किती महत्त्वाची आहे हे मी काही वेगळं तुम्हाला किंवा मुंबईकरांना सांगायला नको। काय नेमकं नियोजन आहे पालिका प्रशासनाचं, पोलीस प्रशासनाचं आणि निवडणूक आयोगाचं, राज्य निवडणूक आयोगाचं? भाग्यश्री। नक्कीच अजिंक्य, आपण बघतोय मी आता अँटोनियो दा सिल्वा या हायस्कूल जवळ आहे, जी दादर जवळ कबूतरखान्याजवळ ही हायस्कूल आहे। या हायस्कूलमध्ये जवळपास 10 जे वॉर्ड आहेत, 182 ते 192 असं या वॉर्डचं जे मतमोजणी आहे ती पार पडणार आहे। संपूर्ण मुंबईत जर आपण बघितलं तर 23 मतमोजणी केंद्र आहेत आणि या 23 मतमोजणी केंद्रांवर साधारण प्रत्येक मतमोजणी केंद्रावर 10 अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे।
प्रत्येक मतमोजणी केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलाय। काल आपण बघितलं की अनेक ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। वॉर्ड क्रमांक 194 मध्ये प्रचंड मोठा गोंधळ संध्याकाळी देखील पाहायला मिळाला होता। नेते मंडळी देखील तिथे पोहोचलेली होती आणि मशीन्स काही ठिकाणी बंद पडल्या होत्या, त्यामुळे देखील गोंधळ पाहायला मिळाला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस आज मात्र चोख सुरक्षा जी आहे ती तैनात त्यांनी केलेली आहे। काल देखील पोलिसांची व्यवस्था जी होती ती चोख होती, मात्र तरी देखील गोंधळ काही ठिकाणी झालेला पाहायला मिळाला होता। खरं तर आज प्रत्येक वेळेला 2 अशा पद्धतीने वॉर्डची मतमोजणी होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेली होती। म्हणजे एका वेळेला 2 अशा पद्धतीचे वॉर्डची मतमोजणी होणार आहे। मात्र असं असलं तरी साधारण काही वेळ देखील या प्रक्रियेला लागू शकतो असं भूषण गगराणी यांनी सांगितलेलं होतं 2 दिवसापूर्वीच। त्यानुसार साधारण 2 वाजेपर्यंत निकाल जो आहे तो स्पष्ट व्हायला हरकत नाहीये, मात्र पूर्ण निकाल येईपर्यंत संध्याकाळ नक्कीच उजाडेल। असं असलं तरी आपण जर बघितलं तर महापौर कोणाचा हा जो विषय आहे तर सगळे एक्झिट पोल ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने भाजपचा महापौर नक्की बसेल। मात्र ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्रितरित्या प्रचार केला त्या प्रचाराला देखील थोडंफार प्रमाणात का होईना पण यश मिळेल। सध्या जर आपण बघितलं तर मनसेची स्थिती फार काही चांगली नाहीये आणि युबीटीची स्थिती देखील फार काही बरी नाहीये आणि अशा ह्याच्यात त्यांच्या जर आपल्या पोलनुसार 75 ते 80 पर्यंतच्या सीट्स आल्या तर त्यांच्यासाठी तो श्वास घेण्यासारखं निदान त्यांना मिळेल असं बोललं तर काही वावगं ठरणार नाहीये अजिंक्य। मात्र या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर ईव्हीएम मशीन्स ज्या आहेत त्या देखील काही ठिकाणी काल बंद पडल्या होत्या। आज देखील जर गोंधळ झाला तर पाडू नावाची एक मशीन त्यांनी आणलेली आहे आणि ही मशीन अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण या मशीनवर सगळ्यांनीच आक्षेप देखील घेतलेला होता। मात्र मतदान मोजणीसाठी अडथळा आला तर ही मशीन जी आहे ती उपयुक्त ठरणार असल्याचा दावा राज्य निवडणूक आयोग आणि महापालिकेतर्फे करण्यात येतोय अजिंक्य। बिलकुल भाग्यश्री, तुमच्याकडनं या सगळ्या संदर्भातले अपडेट्स या पुढच्या काही तासांमध्ये आपण जाणून घेणारच आहोत। तुम्ही अशाच आमच्यासोबत जोडलेले राहा, आम्हाला अपडेट करत राहा, प्रेक्षकांना माहिती देत राहा। पुढची आपण अपडेट जाणून घेऊया। आपल्यासोबत जळगावहून आपले प्रतिनिधी सुमित देशमुख आहेत। सुमित, जळगावकरांचा इतका कमी प्रतिसाद मतदानासाठी का दिसला? टक्केवारी इतकी कमी का होती? हा पहिला मुद्दा। आणि दुसरा, आज मतमोजणीच्या अनुषंगाने नेमकी कशी तयारी झालेली आहे जळगावमध्ये, याबद्दल सुमित सविस्तर आपल्याकडनं माहिती अपेक्षित आहे। नक्कीच सर, जर बघितलं तर जळगावमध्ये यंदा जे मतदान झालेलं आहे 53.59% मतदान झालेलं आहे। जर 4:30 वाजेपर्यंतचा जर विचार केला तर फक्त 40% मतदान हे झालेलं होतं। शेवटच्या काही मिनिटांमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेक मतदान केंद्रांवरती मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मात्र या गर्दीच्या दरम्यान जर विचार केला तर लोकशाहीने जेव्हा बघितलं तर महिलांची मोठ्या प्रमाणात म्हणजे लाडक्या बहिणींची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे अचानकपणे लाडक्या बहिणींनी मतदानाचा हक्क बजावल्याने कुठेतरी टक्केवारी ही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे। तर 2024च्या विधानसभेच्या तुलनेत जर विचार केला तर मतदानाची टक्केवारी जी आहे ही 2.18%ने घटल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच्यात प्रमुख कारण म्हटलं म्हणजे दिवसभरामध्ये महापालिकेच्या मतदान यादीमध्ये नावं जी मतदारांना सापडली नाही, म्हणजे नावांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ मिळाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। नावं मिळत नसल्याने मतदारांना वनवन असं भटकावं लागलेलं आहे। त्याच पद्धतीने महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रांवरती जी नंबर केलेली होती, खोली नंबर लिहिलेले होते ते विधानसभेप्रमाणे लिहिलेली होती। मात्र उमेदवारांनी जी काही खोली क्रमांक दिलेली होती ती मतदार यादीप्रमाणे केलेली होती। याच्यात हा बराच वेळ घोळ चालला, त्यामुळे कुठेतरी मतदानांच्या तुलनेमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर काही ठिकाणी शर्तीचं ताकद या ठिकाणी लावायला लागलेली पाहायला मिळाली आहे। वार्ड क्रमांक 5 मध्ये जर विचार केला तर शिवसेना शिंदे गटाचे जे जिल्हा प्रमुख होते
त्याच पद्धतीने तिथले 5 क्रमांक वार्डमधले उमेदवार होते विष्णू भंगाळे आणि अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांच्यामध्ये मोठ्या चुरस झाल्याचं पाहायला मिळालं आहे आणि बोगस मतदानाचा राडा देखील सगळ्या लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्राने बघितलेला आहे। बोगस मतदान झाल्याचा आरोप देखील त्या ठिकाणी केलेला आहे। मोठ्या प्रमाणात ही मोठी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली, गोंधळ देखील झालेला आहे। संध्याकाळी या ठिकाणी गुन्हा देखील दाखल झालेला आहे। असेच अनेक प्रकारे काही ठिकाणी ईव्हीएम मशीन देखील बंद पडल्याचं पाहायला मिळालं आहे। एवढंच नाही तर आज मतदानाला सकाळी 10 वाजता मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार असून तब्बल 63 जागांसाठी 321 उमेदवार हे रिंगणात होते। त्याप्रमाणे एकूण 12 फेऱ्यांमध्ये आता या मतदानाचा निकाल जो आहे तो सकाळी 10 वाजता याला सुरुवात होणार आहे। आणि सुरुवातीला जर बघितलं आपण तर मतदानाची टक्केवारी जी आहे 53.59 जरी झालेली असेल तरी 2% ही मतदानाची टक्केवारी 2.18% ही मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे। आणि सुरुवातीला टपाली मतदान जे असेल ती त्याची फेरी असेल, त्यानंतर ईव्हीएमद्वारे जे मतदान झालेलं असेल मतदान झालेलं आहे त्याला सुरुवात होणार आहे। आणि दुपारी 2 वाजेपर्यंत हा मतदानाचा जो निकाल आहे हा स्पष्ट पूर्ण समोर होणार आहे। महापालिकेवरती कोणाचा झेंडा फडकणार, जळगावकरांनी कोणाला कौल दिलेला आहे हे चित्र दुपारी 2 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे। बिलकुल। आणि सुमित, तुमच्याकडनं या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेऊच या। अमरावतीवरनं आपले प्रतिनिधी सूरज दहाट देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आपल्यासोबत आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आहेत सोलापूरवरनं आणि महेश गोहिल देखील आपल्यासोबत आहेत वसई विरारमधनं। या सगळ्यांकडनं आपण अपडेट जाणून घेऊया। सुरुवातीला महेश आपल्याकडे येतो, काय नेमकी वसई विरारमधली स्थिती आहे? कारण वसई विरारमध्ये सुद्धा अत्यंत चुरशीच्या लढती अनेक वॉर्ड्समध्ये होत आहेत आणि सगळ्यात मोठा जो फटका विधानसभा निवडणुकीमध्ये बसल्याचं पाहायला मिळालं होतं तो बहुजन विकास आघाडीला बसलेला होता। आणि आत्ताच्या या पालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीला आपल्याला आपलं जे राजकीय अस्तित्व आहे ते कदाचित टिकवण्यासाठीचा संघर्ष करावा लागेल की काय, असं बोललं जात आहे। राजकीय जाणकारांचा तसा अंदाज आहे। आजच्या मतमोजणीच्या अनुषंगानं, निकालाच्या अनुषंगानं वसई विरारकरांचा कौल नेमका कोणाला असणार आहे? एक्झिट पोलच्या अनुषंगानं दिसतंय भाजपची सरशी होईल की काय, पण काय नेमकी ग्राउंड रियालिटी आहे आणि मतमोजणी संदर्भातल्या काय अपडेट्स आहेत महेश? नक्कीच अजिंक्य सर, काल तुम्ही बघितलं का सकाळी 7:30 वाजल्यापासून जे मतदान आहे ते मतमोजणी सुरुवात झाली होती। मात्र कुठेतरी मतदारांना आपली नावं जी आहेत ती शोधायला खूप काळ वेळ लागत होता, कारण का एकाच कुटुंबामध्ये जवळपास 5 जणांची नावं वेगवेगळ्या ठिकाणी जी गेली होती, त्यामुळे एक गोंधळ उडाला होता आणि वारंवार अशा प्रकारे जी मतदानामध्ये जी मतदान जे होते त्याच्यात नाराजगी व्यक्त केली जात होती। आणि त्यानंतर 4:30 वाजताच्या नंतर कुठेतरी ईव्हीएम मशीन हे बंद पडत होते, कुठे बटन दाबले जात नव्हते आणि काही ठिकाणी अशा प्रकारचे गोंधळ आणि नालासोपारा आणि वसई पेलार फाट्याजवळ हे देखील असे ईव्हीएम मशीन हे बंद पडले होते। त्यामुळे कुठेतरी हे पाहायला मिळाले का दोन गटामध्ये राडा देखील पाहायला मिळालेला आहे। आणि मात्र वसई विरार शहर मध्ये संध्याकाळी म्हणजे नालासोपारामध्ये संध्याकाळी एक खासगी वाहनामध्ये ईव्हीएम मशीन आणि बॅलेट मशीन आणि ईव्हीएम मशीन हे दोन्ही सील नव्हते, त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार सतीश ठाकूर यांनी थांबवली होती। त्यानंतर ते संध्याकाळी एव्हरशाईनला एका आरोच्या इकडे हे आरोंची बातचीत करण्यासाठी गेले होते। मात्र त्याच वेळी कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत अशोक शेळके हे आपल्या कार्यकर्त्यासह आरोनकडे विचारणा करायला गेले की 5:30 नंतर अगर मतदारांना आपला हक्क बजावताना आला नाही तरी बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार सतीश ठाकूर यांना कसे हातमध्ये येऊन दिले हे विचारण्यात आलं। मात्र काही वेळानंतर पोलिसांनी तणाव निर्माण झाला म्हणून त्यांच्यावर देखील लाठीचार्ज करण्यात आली आणि वारंवार अशा ठिकाणी संध्याकाळी 8:30 वाजता ही परिस्थिती जी होती ती नालासोपाराच्या मध्ये विद्या निकेतन शाळांमध्ये देखील बघायला मिळाली होती। आणि ते जवळपास 7 ते 7:30 9 वाजेपर्यंत हे तणाव गोंधळाचं वातावरण होता। मात्र आज सकाळी 10:30 वाजल्यापासून वसई विरार महानगरपालिका निवडणुकीला मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काटेची टक्कर मिळायला भेटणार आहे। बिलकुल बिलकुल। आपण या सगळ्या घडामोडींकडे अपडेट्सकडे लक्ष ठेवून असोच महेश तुमच्याकडनं अपडेट्स घेतच राहू। आपण यानंतर जाऊया सोलापूरला।
वासिम अत्तार आहेत आपले प्रतिनिधी, त्यांच्याकडनं अपडेट आपण जाणून घेऊया मतमोजणी संदर्भातली नेमकी काय आहे ती. वासिम, सोलापूरमध्ये सुद्धा अनेक वॉर्ड्समध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत. काही वॉर्ड्समध्ये तर MIMनं सुद्धा आव्हान उभं केल्याचं समजतं आहे. त्यामुळं कुठेतरी काँग्रेस समोर MIMचं सुद्धा आव्हान आहे. भाजप तर बाह्या सरसावून अत्यंत जोरकसपणे प्रचार करताना दिसलेलं होतं. त्यामुळे सोलापूरमधल्या अनेक वॉर्ड्समध्ये काही ठिकाणी तिरंगी, काही ठिकाणी चौरंगी लढती देखील पाहायला आपल्याला मिळू शकतात. काल मतदान झालं, आज मतमोजणीचा दिवस आहे. वासिम, दोन्हीच्या बाबतीतल्या अपडेट्स आपल्याकडनं अपेक्षित आहेत. अजिंक्य, निश्चितच पाहिलं गेलं तर सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागेसाठी जे आहे ते काल मतदानाची प्रक्रिया जी आहे ते पूर्ण झाली. मात्र काल काही ठिकाणी जे आहे ते EVM मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे जे आहे ते मतदान जे आहे ते थोड्या प्रमाणात कमी झाले. साधारणपणे पाहिलं गेलं तर 50%हून अधिक मतदान जे आहे ते यावेळेस जे आहे ते मतदान जे आहे ते सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेलं, त्यामुळे कुठेतरी मतदानाचा टक्का जो आहे तो घसरलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकंदरीत पाहिलं गेलं तर 102 जागेचे मतमोजणी जी आहे ते आज होते. 26 प्रभाग एकूण आहेत आणि त्यामध्ये 102 जागा आहेत आणि त्याची मतमोजणी आज होते. सोलापूर शहरातील 7 ठिकाणी जे आहे ते हे मतमोजणी जे आहे ते संपन्न होणार आहे. एकंदरीत पाहिलं गेलं तर एका प्रभागाच्या 3 फेऱ्यामधून जे आहे ते हे मतमोजणी जे आहे ते आपल्याला होणार असल्याची माहिती जी आहे ते यावेळी प्रशासनाकडून दिलेली आहे. एकंदरीत पाहिलं गेलं तर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने एकला चलोचा नारा दिल्यानंतर भाजपाने जे आहे ते 102 उमेदवार जे आहे ते भाजपाने उभा केले होते. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांनी युती करून जे आहे ते या महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गट असेल, माकप असेल आणि सोबतीला मनसेला घेऊन जे आहे ते या महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात जे आहे ते उतरल्याचं आपल्याला पाहायला. मात्र MIMनी जे आहे ते स्वतंत्र जे आहे ते निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभा केले. त्यामुळे एकंदरीतच पाहिलं गेलं तरी चौरंगी लढत जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली होती. आणि आज जो निकाल लागतो या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण ज्या लढती आहेत या सोलापूर महानगरपालिकेच्या 10 ते 15 प्रमुख लढती ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. भाजपाने मोठी ताकद जी आहे ते या ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून जे आहे ते आपल्याला केल्याची पाहायला मिळाली. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांनी देखील जे आहे ते प्रचार मोठ्या प्रमाणात जे आहे तो या ठिकाणी केल्यास पाहायला मिळते. एकंदरीत पाहिलं गेलं तर भाजप विरोधात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली होती. अगदी खरंय. आणि वासिम, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं आपण आज दिवसभर सातत्यानं जाणून घेणारच आहोत आणि आपण अपडेट्स तर घेतच राहू. पण ज्या बिग फाईट्स आहेत, ज्या मुख्य आणि लक्षवेधी लढती आहेत, ज्याबद्दल आता वसीम सांगत होते, त्याबद्दलच्या अपडेट्स देखील आपल्याला घ्यायच्या आहेत. आपण यानंतर अमरावतीमध्ये जाऊया. सूरज दहाट आहेत आपले प्रतिनिधी आणि ते गेल्या काही वेळापासून वाट बघतायत की त्यांना मी केव्हा प्रश्न विचारणार आहे अमरावतीच्या अपडेट संदर्भातला. सूरज, अमरावतीमधल्या अनेक हाय व्होल्टेज लढती आहेत आणि 4 पक्ष प्रामुख्याने एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. भाजप, रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष, शिवसेना, शिंदेची शिवसेना म्हणजे, आणि त्यांना कुठेतरी प्रहारचं देखील आव्हान आहे बच्चू कडूंच्या. या सगळ्या राजकीय समीकरणांमध्ये कुठेतरी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष जे निवडणुकीआधी एकत्र लढतील असं सांगितलं गेलं, पण जागा वाटपाचा मुद्दा कुठेतरी फिसकटला आणि त्यामुळे सगळा हा राजकीय गोंधळ निर्माण झाला. अमरावतीकर कुणाला कौल देणार याकडे आज आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच. मात्र मतदान झालं काल, मतमोजणी आहे आज. दोन्ही संदर्भातल्या काय अपडेट्स आहेत सूरज? नक्कीच अजिंक्य सर, जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेसाठी जर पाहिलं तर 54.65% मतदान झाले. त्यामुळे कमी टक्केवारीचा जो फायदा आहे तो कोणाला होणार याची उत्सुकता शिंगेला लागलेली आहे. जर पाहिलं तर अमरावतीच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील नवसारी येथे तर पाहिलं तर या ठिकाणी मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर पाहिलं तर या ठिकाणी एकूण 14 टेबलवर संपूर्ण या ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि साधारणतः जर पाहिलं तर 4 ते 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल येणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने जर पाहिलं तर निवडणूक आयोगाच्या वतीने आणि महानगरपालिकेच्या वतीने
पद्धतीने जर पाहिलं तर तयारी पूर्णपणे झालेली आहे. आता प्रतीक्षा आहे की 10 वाजण्याची. मात्र जर पाहिलं तर मागच्या 2017च्या निवडणुकीत जर चित्र जर बघितलं गेलं तर भारतीय जनता पार्टीला 87 जागांपैकी जर पाहिलं तर 45 जागा या ठिकाणी मिळाल्या होत्या. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची एक हाती या ठिकाणी सत्ता या ठिकाणी निर्माण झालेली होती. आपल्याला माहितच आहे की अमरावती महानगरपालिकेमध्ये सुरुवातीला भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि युवा स्वाभिमानची युती होईल असं एकूणच वाटत होतं. मात्र जागा वाटपाच्या वरून जर पाहिलं तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती या ठिकाणी फिसकटली होती. मात्र युवा स्वाभिमान आणि भारतीय जनता पार्टीची युती झालेली होती. मात्र रवी राणांना महायुतीमधून 9 जागा मिळाल्या. मात्र तरी देखील त्यांनी 34 उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात या ठिकाणी टाकले होते. त्यामुळे येण मतदानाच्या 4 दिवसापूर्वी जर पाहिलं तर भाजप आणि युवा स्वाभिमानची युती तुटली होती. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने रवी राणांच्या ज्या जागेवर आहे त्या 5 जागेवर अपक्ष उमेदवारांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला होता. त्यामुळं अमरावतीकरांची उत्सुकता लागली आहे की भारतीय जनता पार्टी पुन्हा अमरावतीमध्ये सत्ता काबीज राखेल की त्यांना काही या ठिकाणी फटका बसेल. मात्र जर पाहिलं तर राजकीय जाणकार आणि जो एक्झिट पोल आहे त्यानुसार जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी बहुमत मिळणार नाही असं एकूणच या ठिकाणी अमरावतीमध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे, स्पष्ट होणारच आहे. मात्र जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेमध्ये त्रिशंकू परिस्थिती राहील अशी एकूणच या ठिकाणी परिस्थिती आहे. भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष जरी राहिला मात्र त्यांना बहुमत मिळणार नाही असं राजकीय जाणकारांचं या ठिकाणी मत आहे. तर दुसरीकडे जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादा यांची अजितदादा यांची राष्ट्रवादी जर पाहिलं तर 2 नंबरवर राहील आणि काँग्रेस पक्ष तो 3 नंबरवर अशी एकूणच या ठिकाणी अमरावतीमध्ये स्थिती असणार आहे. एकूण 87 जागेसाठी जर पाहिलं तर तब्बल 661 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे. त्यामुळे 10 वाजल्याची या ठिकाणी एकूणच या ठिकाणी प्रतीक्षा आहे. जवळपास 1500च्या वर कर्मचारी जे आहे मतमोजणीसाठी या ठिकाणी असणार आहे आणि सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत जो आहे अंतिम निकाल येणं अपेक्षित असणार आहे. त्या अनुषंगाने जर पाहिलं तर संपूर्ण अमरावतीमध्ये ठिकठिकाणी कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण उद्भवू नये यासाठी कुणीही राडा करू नये, जल्लोष करताना कुठल्याही प्रकारे गालबोट लागू नये अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी चौकामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जर पाहिलं तर मतमोजणी केंद्रावर जर पाहिलं तर मतमोजणी केंद्रावर सुद्धा या ठिकाणी कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. संपूर्ण टेबल या ठिकाणी मतमोजणीसाठी लागलेला आहे आणि प्रतीक्षा आहे केवळ 10 वाजण्याची. सुरुवातीला जर पाहिलं तर बॅलेट पेपरची या ठिकाणी मतमोजणी या ठिकाणी होणार आहे आणि प्रत्यक्षात जर पाहिलं तर अगदी 10 वाजता जर पाहिलं तर ईव्हीएम मशीनमधून संपूर्ण उमेदवाराचं नेमकं कोणाला किती मत मिळालं आणि कोण विजयी झालेला आणि कोण अमरावतीमध्ये विजय गुलाल उधळणार याचं संपूर्ण चित्र हे दुपारनंतर स्पष्ट होणार आहे. बिलकुल अमरावतीमध्ये नेमका कुणाचा महापौर बसणार 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. अंदाजे 2 ते 3 वाजेपर्यंत जवळपास निकालचं चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकेल. आपण या संदर्भातले अपडेट सातत्यानं सूरज तुमच्याकडनं घेतच राहणार आहोत. आपण यानंतर जाऊया नागपूरला. आपले प्रतिनिधी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.